मी आज भेटायला येण्याचं कारण जुनं आहे. मला आठवतं की ते 2006-07ला आम्ही एकत्रच होतो. त्यावेळेस ऊस प्रश्नावर इथेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला उभा राहतो. त्यावेळेस हे तरुण पोरं आम्हाला पाठिंबा द्यायला आणि भेटायला आले होते. महाराष्ट्र थांबणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हणलं. मला याच्यावर पूर्ण विश्वास. शेतकऱ्याच्या प्रश्नावर जोही कोणी बोलेल, बच्चू कडूने आवाज उठवला, त्यांचं अध्यक्षपद काढून घेतलं. हा बिचारा काय सांगायला गेला होता? कृषी मंत्र्याचं विधान भवनातलं जे काही वागणं होतं ते दाखवायला गेलं, त्याला अमानुषपणे मारहाण केली. म्हणजे यांच्या विरुद्ध कुणीही आता प्रश्न विचारणार नाही, विचारले न पाहिजेत, कारण यांना महाराष्ट्र थांबवायचा नाही. कृषी मंत्र्याचा सुद्धा दोष नाही. मी त्यांना आता सांगितलं, त्यांचा दोष नाही. तुम्ही बघा, ज्यांना खोके मिळाले ते सगळे खोके बाहेर येऊ लागले. त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या धाडी पडू लागल्या, त्यांना नोटिसा जाऊ लागल्या. सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराला त्याच्या ड्रायव्हरला कुणीतरी 500 कोटी जमीनच भेट दिली. कुणी हॉटेलचे टेंडर भरायलेत, कुणी जागा घ्यायले. सन्मान्य माणिकराव कोकाटे यांचा काय दोष हो? त्यांना खोके नाही मिळाले, ते बिचारे रम्मीत काय मिळतं का बघू लागले. तुम्ही त्यांचं तिथं ते पाहिला शॉट, तो सिक्वेन्स बसत नाही. ते असं डोक्यावर ऍक्शन करू लागले की ते पत्ता बसेना. की इतका निर्ढवलेला माणूस आहे तो माणिकराव कोकाटे. तो काय म्हणला, मी विनयभंग केला का? अरे त्या पवित्र सभागृहात बसून तू लोकशाहीचं वस्त्रहरण केलं, अजून काय विनयभंग करायचं राहिलाय? त्याच्याही पुढे जाऊन त्यांचं वक्तव्य असं आहे की वर्तमानपत्राच्या बातम्या ऐकून मुख्यमंत्र्यांनी आपलं मत बनवलं. कारण कसं आहे, 3 पक्षाचं सरकार, यांचे मालक वेगवेगळे. आता अजितदादाची अडचण अशी की कुणी रम्मी खेळायला, कुणी काय करायला, याच्यावर राजीनामा घ्यायचं म्हणलं तर अर्ध मंत्रिमंडळ रिकामा होऊन जाईल. त्यांना राजीनामा घेता येईना. अडचणच आहे ना. काय महाराष्ट्र सरकार काय चाललंय विधानसभेत? मराठी भाषेचं काय प्रत्यय विभक्ती सगळं लावून शिवीगाळ, एकमेकाच्या अंगावर मारामाऱ्या. मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्री रम्मी खेळायलेत, जे गृहराज्यमंत्री त्यांच्याकडे डान्स बार निघायला चाललंय का? महाराष्ट्र थांबणार नाही. आता महाराष्ट्र थांबायचं लक्षणच नाही. या तरुणांनी काय केलं होतं? ठीक आहे, पत्त्याचा डाव टाकला, त्याचं चुकलं. तो एकच डाव टाकला, ते 2 डाव लागतात रम्मी आणि 6 लोक लागतात. ते बिचारे तेवढं चुकलं, त्याला मारावं एवढं बाहेर जाऊन. काय चाललंय काय? माझं म्हणणं, सूरज चव्हाण हा छोटा मोहर आहे. राजीनामा तर कृषी मंत्र्याचा घ्यायला पाहिजे. राजीनामा कृषी मंत्र्याचा घेतला पाहिजे. एवढा असंवेदनशील कृषी मंत्री आहे, यापूर्वी महाराष्ट्राला कधी लाभला? ढेकळाचा पंचनामा करा, त्यांचे वाक्य. आज सन्माननीय राज्यपाल महोदय बोललेले आहेत की भाषेवर जर अशांतता असेल तर परकीय गुंतवणूक कशी येणार. तिथे फार मोठं पद, मी त्यांना काय बोलावं. लोक विधान भवनातलाही गोंधळ पाहतात, एकमेकाला शिव्या दिल्या, एकमेकाला मारलं, सत्ताधारी पक्षाचा आमदारच मंत्र्याशी कसा बघतो हे सगळं पाहतात. त्याच्याहून सुद्धा लोक ठरवतात इथं गुंतवणूक करावी का न करावी. आमच्या मराठी माणसाला कसं मारलं जातं, त्या मराठी तरुणीला कल्याणमध्ये मारलं, अमानुषपणे मारलं. ती तरुणी आज हॉस्पिटलमध्ये आहे. आमच्या पक्षाचे तरुण नेते अविनाश जाधवने तिचा सगळा खर्च उचलला. आमच्याच एका तरुण कार्यकर्त्याने, सतीश गव्हाणेंनी त्याला पकडलं. पोलिसांनी नाही पकडलं, तरीही आम्ही दोषी आहोत. आम्ही परप्रांतीयाला मारतो. आमचंच म्हणणं नाही, गुजरात लोक काय म्हणतात, राजस्थान काय म्हणतात, एकदा विचारत. म्हणून महाराष्ट्र किती सहन करतो. म्हणून महाराष्ट्रीयन लोकांवर अत्याचार करू नका. त्या पोरानं तर पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीला दिलं. त्या निशिकांत दुबेला म्हणतो, झा कुठला विचार, बिहार मधलाच आहे, तुझ्याच गावचा आहे. मी तर निशिकांत दुबेला आव्हान दिलेलं आहे. माझ्या हातात जर तो पोरगा सापडला तर जी लात त्यांनी त्या तरुणीला मारली, तो पाय काढून हातात दिला असताना. त्याचं सुदैव आहे की तो त्या तरुणाला सापडन पोलिसला दिला. महाराष्ट्र असा अत्याचार सहन नाही करत.